समाजाचे प्रश्न जे कोणी मांडतो ते वाङ्मय असं म्हणत असतं, परंतु ते वाङ्मय असं असावं की चाळीतलं नसावं. चाळीतलं वाङ्मय रंजक जरी असेल तर एकदा वाचल्यानंतर दुसऱ्या वेळेस वाचता येत नाही. जे वाङ्मय पाहतो, वाचतो, नाटक पाहतो, वाचतो, सिनेमा पाहतो, काही कादंबऱ्या वाचतो, ह्या सगळ्या गोष्टी वाचनाने घेतो आपण. परंतु मला एखाद्या विद्यार्थिनीला मी सांगितलं, असं जर म्हटलं की तुला आवडणारी कथा कोणती, तिला ती आवडणारी कथा, त्याला ती आवडणारी कथा, तो त्या कथेमध्ये तो स्वतः बघतो, तो स्वतः त्याचं चरित्र असतं आणि म्हणून तेवढं साहित्य त्याला आवडतं, अन्यथा नाही. नाटक पाहिलं तुम्ही, चित्रपट पाहिला तुम्ही, माहेरची साडी रडून आल्यात, ह्या सगळ्या भगिनी रडून आल्यात. चित्रपट पाहिला रडून आल्यात, चित्रपट रडून आल्यात, पण घरी आल्यानंतर नाही गेलोच पाहिजे, चित्रपट पाहिला रडून आली बाई. पण ती सांगते सगळ्या घरादाराने चित्रपट पाहिला पाहिजे. काय त्याच्यात माझं जीवन चरित्र आहे, माझं जीवन चरित्र आहे, माझं जगण्याच्या पद्धती त्याच्यात आहे आणि म्हणून ते आपलंसं वाटतं. तसाच चित्रपटाच्या बाबतीमध्ये दुसरा उल्लेख केला तर आपण नटसम्राट बघूया. नटसम्राट तसं नाटक आहे, पण त्याचा चित्रपट झाला. ते नटसम्राट सुद्धा बघा की तिथं सुद्धा माझे आई वडील, माझी बंधू, माझी भगिनी ही डोकावलेली असते. असं खचितच माझ्या घरामध्ये घडलेलं काय ते साहित्य हजरामर असतं. आणि म्हणून ज्ञानेश्वर तुकोबार आहे, काय जसं ज्ञानेश्वर तुकोबा नामदेव आणि आता सर म्हटले का आतापर्यंतचे आपले संत, यांच्यापर्यंत जरी आपण आलो तर त्यांनी माणसं घडवण्याचं साहित्य सांगितलंय. आणि म्हणून माणसं घडवण्याचं साधन हे साहित्य असतं. आणि बोलत असताना मी असं म्हटलं की आपलं साहित्य ज्या पद्धतीने माणूस जगतो, ज्या पद्धतीने माणूस त्यांच्यात राहतो, ज्या पद्धतीने माणूस समाजात राहतो, त्या समाजातल्या बोलीतून आलेलं साहित्य पुन्हा आणखी अजरामर असतं. आणि म्हणून आपण जी बोली बोलतो त्या बोलीतलं साहित्य भरपूर काही देऊन जातं, हे माझ्या साहित्यिक प्राध्यापकांना सुद्धा माहिती आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचं साहित्य तो काय करतो, फक्त त्या कामामध्ये सातत्य ठेवतो, सराव करत राहतो. तो चेंडू कुणीतरी फेकायचा यांनी मारायचा, त्याने फेकायचा यांनी मारायचा, त्याने फेकायचा यांनी मारायचा, कोट्यावधीचा मालक झाला. बघा पटतं. सचिन तेंडुलकरचे वडील मराठीचे प्राध्यापक होते, पाटील सर, रमेश तेंडुलकर. ते त्यांना यासाठी सांगितलं की पाटील सर मी ते लहान माणूस नाही ना, उद्याचा इतिहास निर्माण करणारा माणूस. ते खोटं असेल तर लिहून ठेवा. अहो तुम्हाला जर समजा 10 वर्षापूर्वी मी असं म्हणाला असतो किंवा हे आमचे मराठीचे देशमुख सर एवढं मोठं महाविद्यालय भविष्यात सांभाळणार आहे, तुम्ही असे घासले असते. सायन्सचे सगळे लोक मागे मागे ढकलून दिले, कॉमर्सचे ढकलून दिले, मराठीचा माणूस जाऊन बसला. नशीब लागतं. आलं का लक्षात? सांगता येत नसतं कुणाच्या नशिबामध्ये काय आहे. तुम्हाला नशिबावर नाही चालत, पण सगळं आलं त्याला. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासही लागतो, त्याला साथही लागते आणि मग माणसं शीर्षस्थानी जात असतात. शीर्षस्थानी गेल्यानंतर उत्तम काम करावं लागतं. आता मोहरी सर मोठ्या आदरानं सांगत होते की सर आमचे देशमुख सर अत्यंतिक संवेदनशील मनाचा माणूस आहे, कुणाचं काम अडवून नाही ठेवत. ते फाईल आल्याबरोबर लगेच म्हणतात ही फाईल आजच्या आत पुढे गेली पाहिजे. हे झालं त्या कामाचं वर्णन, म्हणजे तुमची शैली त्याच्यातून व्यक्त होते. प्राचीन इतिहास आहे, नाटकाचं दालन समृद्ध आहे, त्याला प्राचीन इतिहास आहे, कथेचं देखील तसंच आहे. कारण आपल्या देशामध्ये हजारो वर्षापासून कथा सांगितल्या गेल्या, कथा ऐकल्या गेल्या. म्हणजे इंग्रज आले ना आम्हाला कथा कळाली असं नाही. कादंबरीच्या बाबतीत आपण ते मान्य करू, निबंधाच्या बाबतीत आपण ते मान्य करू, पण हे 3 वाङ्मय प्रकार अत्यंत श्रीमंत आहेत आणि ते मराठीचं दालन अत्यंत समृद्ध आहे. हे एकदा आम्ही मुळापासून समजून घेतलं. मोठं दिसतं व्यवस्थित. आपल्याकडच्या कथा कशा आहेत? शोकात्म नाहीत त्या. भारतीय कथा ह्या सुखात्म आहेत. साधारणपणे कथा कशा आहेत? आपल्या आजीनं आपल्या आईला सांगितली, आपल्या आईनं आपल्याला सांगितली, आपण पुढच्या पिढीला सांगत असतो की एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या, एक आवडी